बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या खाते वाटपाचा तिढा सुटणार असल्याची माहिती आहे। तर राज्यामध्ये चर्चा चाललेल्या आहेत। बऱ्याच दिवसांपासून दिल्लीमध्ये गेलेले होते आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबतचा तिढा तर सुटल्याचं दिसतंय, पण खाते वाटपाचा तिढा अजूनही जैसे थेच आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण दिल्लीतील बैठक संपल्यानंतर आटोपल्यानंतर शिंदे हे महाराष्ट्रामध्ये आले होते आणि ते आपल्या दरे या गावी निघून गेलेले होते। ते नाराज असल्याची चर्चा होती। त्याच्यानंतर ते आजारी पडले आणि तिथून ते काल परतलेले आहेत। आज एक बैठक मुंबईमध्ये माहितीची होणार आहे अशी माहिती समोर येत असतानाच आता दिल्लीमध्ये या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे तिढा अजूनही सुटलेला दिसत नाहीये। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीमध्ये हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत। महाराष्ट्रातील तिन्ही नेत्यांसोबत अमित शहा चर्चा करतील आणि येत्या 24 तासात खाते वाटपावर शिक्कामोर्तब अंतिम केला जाईल अशी माहिती समोर येते। तर महायुतीमध्ये खाते वाटपावर नाराजी नाट्य सुरूच असल्याचं दिसतंय। गृह खाते आणि उपमुख्यमंत्री पदावर आज फैसला होणार असल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे। तर शपथविधीसाठी फक्त 3 दिवस राहिलेत असं असताना अद्याप मंत्रिमंडळाच्या खाते वाटपासंदर्भात अंतिम निर्णय झालेला दिसत नाहीये। तर गृह खात्यावरून शिवसेना अडून बसल्याची माहिती आहे। त्यामुळे आता भाजपकडून गृह खातं सोडलं जातं का हा सगळ्यात मोठा सवाल आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईमध्ये 4 डिसेंबरला भाजपच्या आमदारांची महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमध्ये भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडला जाणार असल्याची माहिती आहे। तर भाजपचा विधिमंडळ गटनेताच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार अशी माहिती समोर येते। भाजप जो या विधानसभेमधला सगळ्यात मोठा पक्ष आहे, 130 पेक्षा जास्त आमदार निवडून आलेत, पण अजूनही त्यांच्या गटनेता निवडला गेलेला नाहीये। त्याच्यावरून सवाल उपस्थित केले जात होते विरोधकांकडून। आणि आता येणाऱ्या 4 तारखेला म्हणजे शपथविधी आहे 5 तारखेला आणि त्याच्या एक दिवस आधी भाजपची महत्त्वाची बैठक आमदारांची होणार असल्याची माहिती आहे। आणि बैठकीमध्ये भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडला जाईल अशी माहिती समोर येते। तर भाजपचा जो विधिमंडळ गटनेता असेल तोच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर भाजपकडे मुख्यमंत्री पद असेल कारण साहजिकच त्यांचे आमदार सगळ्यात जास्त आहेत असं सांगण्यात आलं होतं। शिंदेंनीही मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला होता, तरी सुद्धा अजूनही त्यांचे जे समर्थक आहेत ते शिंदेंना मुख्यमंत्री करा अशी मागणी करताना दिसतात। पण भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता निश्चित आहे। आणि त्याच्यानंतर फडणवीस हे भाजपचे मुख्यमंत्री पदाचे कॅन्डिडेट असतील अशी चर्चा रंगलेली होती। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आलेली होती, पण त्यांचा अजूनही नाव घोषित करण्यात आलेलं नाहीये। अधिकृतपणे याविषयीची घोषणा झालेली नाही आणि अशामध्ये आता गटनेता पदाची निवड केली जाणार 4 तारखेला अशी माहिती आहे। त्यामुळे नेमका कोण गटनेता असेल याविषयी उत्सुकता आहे। दरम्यान भाजपचा गटनेता निवडीची प्रक्रिया नेमकी कशी असेल ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपा गटनेते निवड प्रक्रियेमध्ये भाजपचे केंद्रीय नेतृत्व आज निरीक्षकांची नेमणूक करतील। उद्या केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्र दौऱ्यावर येतील। उद्या आहे 3 तारीख आणि 4 डिसेंबरला भाजप आमदारांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे। तर ही प्रक्रिया आपण बघतोय। त्याच्यानंतर भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये गटनेता निवड प्रक्रिया पार पडेल अशी माहिती समोर आली आहे। भाजपचा विधिमंडळ गटनेता हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल अशी ही माहिती आहे। तर गटनेता निवडीनंतर भाजपकडून सत्ता स्थापन करण्यासंदर्भात पत्र दिलं जाईल अशी माहिती आहे आणि 5 तारखेला भाजपचा गटनेता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेईल अशी ही प्रक्रिया असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।